सो हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. तर चला, आज पण संडे आहे आणि आज पण आपण चाललो आहे राईडला. तर बघत राहा आपला चॅनल अनिल ठोंबरे व्लॉग्स. आणि पुढे जाऊया आता. तर बघूया, सध्या जस्ट गावातून निघालेलो आहोत आणि जाऊया पुढे. तर चला तिथपर्यंत बाय बाय. सो हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. तर रोज सारखं चाललो आहे आज पण संडेला राईडला. आणि हा रोज सारखा आपला सापगावचा रस्ता, कारण की आज पण चालू आहे नाशिक साईडला फिरायला. तर चला, तर थोडंसं सापगावच्या पेट्रोल पंपवरती जाऊन थोडंसं पेट्रोल टाकूया गाडीमध्ये, नंतर लफडा नको आहे आपल्याला. तसा पेट्रोल आहे एक गाडी, बट जाऊ नाही शकत. चला जाऊया, पेट्रोल टॉपअप करून घेऊ. स्कॅनर दे ना पहिला. 840 केला 840 टाका. हां पोचलोय आपल्या शहापूरमध्ये. आणि आज भाई तगड़े वाले देखो भाई, कार्बन एडिशन सब सापगावच्या ब्रिजमध्ये. आज तर काही नाही भेटते जास्त गर्दी तशी, तर इतर संडेला जेव्हा येतो ना खूप गर्दी असते. सो चलो नाशिक हायवेला जाऊया, कारण का तिकडे चाललोय फिरायला आज. नाशिक नाशिक नाशिक. आणि आज नशीब पाऊस नाहीये, नाहीतर पाऊस जेव्हा असतो ना तर सारखं मग ते डोक्याला ताप येतो, चिडचिड जशी होती चिडचिड. आता कसं एकदम वातावरण फ्रेश आहे, बाकी सगळं एकदम ओके मध्ये. फक्त जो गाडीचा मागचा टायर आहे ना तो थोडासा गोलटा झालाय, तर त्याच्यामुळे. और हे चाचा मामू लोग भाई वो प्लान कर रहे हैं आज किसी का कितना काटने का. चलो कोई ना, काटते रहो भाई सबका. चलो आज ना जस्ट पोचलोय उंबरमालीला पोचलोय. आणि एक बाबूराव बोलला होता 10 वाजेपर्यंत, तर 10ला 1 मिनिट बाकी आहे. बाबूरावचा अजून कुठं पत्ता नाही. बाबूराव आहे कुठे? चला त्याला कॉल करूया. सो चला, जस्ट वाजलेत किती 10:30 आणि आता कसारामध्ये पोहोचणार आहोत. लवकरच आला असतो पण मित्राला उशीर झाला ना, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालो. बट कोई ना, चलो आगे जाते हैं.
आणि आपल्याला जे आज जायचंय ना मोखाडा साईडला जायचंय. सो किती किलोमीटर आहे ते काही दिसलं नाही. नंतर मॅप लावूया ते मग जाऊया पुढे. आणि कसारामध्ये तर रोजची खूप जास्त गर्दी असते. आज रविवार आहे पण गर्दी नाही. बघू आता पुढे जाऊन काय होतं. आणि पुढे आपला छोटू, नावाला तर छोटू आहे पर छोटू कुठं लय मोठा मोटू आहे. 400 cc वाला मोटू. ओ भक्ता बहुत आहे. आणि इकडे जर तुम्हाला इगतपुरी नाशिक साईडला जर जायचं असेल ना तर जास्त इकडे बस नाही. हे आपले बोलेरो 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 ट्रक आणि त्या लाल पिवळी टॅक्सी त्या खूप जास्त भेटतात इकडं. बट को दिक्कत कोई नाही भाई, आराम से आप जा सकते हो. बाकी रास्ता पण इकडे एकदम क्लास आहे. आणि कसाऱ्याचा बाजार आज एकदम मोकेमध्ये आहे सगळं. अरे भाई कार वाले अच्छा ठोकने का प्लान है क्या भाई? बाजार तो जो है देखो भाई मजे कर रहे. छोटू राइडर बहुत जोर से भाग रहा है भाई. ऐसे बाजार में मत किया कर नहीं तो दोनों पहले जाएंगे एक साथ. छोटू राइडर के पास से जो बड़ा घोड़ा दिया है ना, घोड़ा दिया नहीं है उसको, उसने खुद लिया है. तो अब वो घोड़ा इतना भगाता है कि भाई एक नंबर भगाता है भाई, एक नंबर. आणि पोहोचलो आता कसारा घाटामध्ये. आणि बाकी लीन करायला जे एकदम तगडी मजा येते काय. मजा तर खूप येते लीन करायला. एक नंबर का आहे तगडा. आणि मी चेक करा एकदम तगडा. इकडे ट्रेनच्या पटऱ्या आहेत मस्त. ट्रेनच्या पटऱ्या नाही तिकडनं ट्रेन येते वरून डोंगरावरून डायरेक्ट सरसपाट. आणि जो रस्ता आहे ना म्हणजे टू वे, एका साईडून दोन्ही गाड्या चालतात. जर की सिंगल जर हायवे असता ना तर एक नंबर मध्ये झाले असते. काहीतरी झालंय मैटर भाई, कोई तो सो गया है बंदा. चलो मैटर क्या भाई, छोटे मोठे मैटर ऐसे होते रहते हैं. चला आपण जाऊया पुढे, आपल्याला खूप दूर जायचं आहे. जव्हार मोकाडा.
जो काय रे हा चलो छोटू विचारत होता त्या काकांना क्या लफड़ा हो गया पीछे छोटू को वो किससे सुनने चलो ठीक आहे चलो गाय जाता पुढे येणार आहे अशोका धबधबा तिथे पण जर वेळ भेटला तर थांबूया हे बघू शकता जव्हार मोकाडा खोडाला विहीगाव न खड्डे एक नंबर भाई एक नंबर खड्डे आहेत मुझे लगा हमारे यहाँ ही खड्डे रहते बाकी सबकी हालत खराब है भाई तर चला मित्रांनो सो जस्ट अशोका वॉटरफॉल आहे त्याच्या समोर येत आपण बाकी तिकडे जे जायला आहे रस्ता बंद आहे असा हा बोलत होता टकलू तो भी नाही आणले टकला तरी बघू शकता तुम्ही इथून थोडासा बघायचा ट्राय करूया हा बघा चेक करू शकता तुम्ही थोडासा गॅपमध्ये दिसतंय बाकी इकडे टर्न वगैरे आहेत तर थोडा सांभाळून इथे गाड्या लावलेल्या आहेत इकडणार काय सगळं बाकी वॉटरफॉल तर मस्त दिसतोय पण जाऊ नाही शकत तुम्हाला दिसतोय का नाही बाकी इथून जर रस्ता असता शॉर्टकटनी तर उतरून जातो इथून डोंगरातून चलो भाई भी अपना सेटअप कर रहा है और भाई का ये टकला किया है बाकी दिख रहा है तो अच्छा और ये भाई के अपना NHZ400 बहुत भगता है भाई ये बाइक और बंदा देखो ये छोटा बच्चा है फिर भी इसका शादी हो गया है ये देखो इधर से पूरा वाटरफॉल दिख रहा है मालबू वेट आता ना रे क्यों ना का पण तू म्हातारा झाला तर तुझं लगीन नाही गेलं ना शी अभी ये जो बंदा बोल रहा है कि भाई तू बूढ़ा हो गया फिर भी तेरा शादी नहीं हुआ सो गाइस हम ऐसे रंडवे मरने वाले घूमते रहेंगे कोई बात नहीं और गाड़ी का जो स्विच ऑफ करते बघा व्ह्यू चेक करा कसा दिसतो आता ते नंतर जेव्हा व्हिडिओ एडिट करू तेव्हा समजेल बाकी तिकडे जायला परमिशन नाही त्याच्यामुळे इथेच थांबलो आहे सो तरी बघू तिकडनं येताना जव्हारवरनं जेव्हा रिटर्न होऊ ना तेव्हा जाऊया इथे जर परमिशन असेल तर जाऊया नाहीतर सरळ घरी सो लेट्स गो तिथपर्यंत बाय बाय आणि जस्ट पोचलो आहे वैतरणा धरणावरती जे की अशोका वॉटरफॉल आहे आपण मागं मग अशी थांबलो होतो मागं तिथून थोडासा 1 किलोमीटर आले ना की जस्ट वैतरणा धरण आहे ते चेक करू शकता बाकी इकडे आपल्या बाईक्स वगैरे आहेत न्यू आपला फोटोग्राफर बाकी फोटो एक नंबर क्लास काढतो व्ह्यू चेक करा खूप मोठं धरण आहे चला तर तिथपर्यंत बाय बाय पुढे जाऊया आणि भेटूया पुढे अजून खूप दूर जायचे आपल्याला आणि जस्ट वैतरणा धरण जे आपण सोडलेलं आहे आणि चाललोय पुढे जो उड़ता ही फिरू इन हवाओं में कहीं हे मागचा टायर आहे जो पूर्ण संपला आहे तर थोडीशी लीन करायला भीती पण वाटते तर त्याच्यामुळे जरा आरामात सांभाळून बाकी नवीन टायर आपण मागवलेला आहे जो कि 25 तारखेला येणार है फ्लिपकार्ट से मंगाया है भाई बट आज वो टायर आने वाला नहीं है तो इसी टायर से आज राइड का काम चलाना पड़ेगा चला पुढे जाऊया आणि इकडे पण आहे वन वे जो रस्ता आहे त्याच्यामुळे गाड्या खूप चालतात तो येता असाल तर सांभाळून या
चला तर पुढे बघत राहा तिथपर्यंत मित्रांनो, बाय बाय. आणि हे छोटासा वॉटरफॉल आहे इकडनं चालू झालेला आहे. चला आता मोकाड्यामध्ये पोहोचणार आहोत आय थिंक. आणि छोटाले टर्न आहेत पण खूप जास्त भयानक आहेत भाई. आरामात या. लैला लैला हर कोई पुढे जाऊया अजून घोडाला काही जवळ. आणि जस्ट मोकाडा सोडला आहे. आता पुढे जाऊया. देवबांध काहीतरी लोकेशन आहे, उधर जाके रुकेंगे भाई. नाही घोड्यामध्ये थोडासा नाश्ता केला आपण, तर नाश्ता वगैरे करूनच आलो होतो. बाकी छोटूने नाश्ता नव्हता केला त्याच्यामुळे थांबलो थोडासा वेळ. चला आता पुढे जाऊया. आणि अजूनपर्यंत तर पाणी पडला नाही. पुढे जाऊन काय लफडा करतो की काय. विक्रमगड मोकाडा अजून अरे मोकाडा नाही, आपण खोडाला मध्ये होतो. आणि जवळ 41 किलोमीटर आहे अजून इथून. सो खूप उशीर होणार आहे आपल्याला जायला. यार गाड़ी बंद केली. पेट्रोल बचत गाइज, पेट्रोल बचत गाइज. पेट्रोल भर भर के बुरा हाल है भाई. और अपना तो R15 है, बाकी उसके पास 400 है. उसका हाल उसको ही पता. हाल बेहाल है भाई. टाइम झालाय 12:12 आणि अजून 40 किलोमीटर दूर जायचं आहे. तो थोडासा पल्ला दूरचाच आहे मित्रांनो. फिर भी जाएंगे, जाना तो पड़ेगा ना भाई. आणि यार त्याने एकदम म्हणजे तिथे बोर्ड वगैरे लावलेले नाहीत का पुढे जाऊन वळण एकदम एकदम थोडीशी भीतीच वाटते. वळण एकदम येतो ना त्याच्यामुळे थोडासा लफडा होऊन जातो भाई. बट ओके कोई बात नहीं. मागचा टायर सर सपाट हो गया है, इसकी वजह से हॉबलिंग बहुत ज़्यादा हो रही है. काय देवकुंड ना, देवबांध. देवबांध. आणि जस्ट पोचलोय देवबांध या प्लेसवर. थोडंसं इकडे जाऊया. इकडे पण चांगलं प्लेस आहे. अजून काहीतरी छोटासा ओल आहे. चला पुढे जाऊया. व्ह्यू जो आहे एकदम तगडा आहे गाईज. इथून आंघोळ वगैरे करायला तर काही टेन्शनच नाही. सरळ तुम्ही इथून उड्या मारू शकता. अरे उडी मारायला नाही तर खडी आहे. बाकी व्यू चेक करा, एक नंबर. भाई यही देखने से मज़ा आता है, बाकी कुछ ज़िंदगी में कुछ नहीं. यो टकला झंझना. चला आता देवबांधवरून निघूया. थोडासा शूट वगैरे केला आहे तर आता पुढे जाऊया. अजून 41 किलोमीटर दूर जायचं आहे, तेव्हा कुठं जव्हारला पोहोचू. किती महिना लागेल का पुढं व्हिडिओ अपलोड व्हायला? आणि शूट तर चालू आहे. बाकी मित्र बोलतोय का व्हिडिओ अपलोड करण्यासाठी 1 महिना लागेल का. तर बघू, आज जर एडिटिंगला टाईम मिळाला तर उद्या अपलोड करून टाकूया. बाकी हे गणपतीचं मंदिर जे की तर परमनंट आहे, बघू शकता. एक असा फोटो काढ ना गाड्यांचा मस्त आला.
चलो अभी फोटोग्राफर एक फ़ोटो निकालेंगे गाड़ियों का। आणि जस्ट देवबांध हे ते सोडलेले आणि आता चाललोय पुन्हा जव्हारकडे। आता तिथे देवबांध पासून 35 किलोमीटर दाखवत होतं, तर बघूया आता किती वेळ लागतो। बाकी रस्त्यावरती आहे तसे स्पीडअप करायला, कारण का रस्ता एवढा आपण बघितलेला नाही, फर्स्ट टाइम आलेले आहेत जव्हारला या साईडनं। पहिल्यांदा म्हणजे तिकडनं गेलेले आहेत आपल्या साईडनं, वाडा साईडनं। आता जे न्यू एकदम आहे त्याच्यामुळे थोडासा स्पीडअप करायला भीती वाटते। बाकी चला पोचूया, नंतर तर तिकडं येतानी बघू काय ते स्पीडअप करायचं की ना। तर 4-5 गाड्या, कारण की खाली जेव्हा मस्त ओल आहे, तर आय थिंक तिथे गेले असतील ते। ने जस्ट गाईज पोहोचलोय जव्हारच्या गेटमध्ये, जव्हारच्या गेटमध्ये म्हणजे आता जव्हारमध्येच पोहोचणार आहोत। चला आता पुढे जाऊया। आणि काय क्लीन करायला जी मजा येते ना, एक नंबर। नंतर या तिकडून कुठून जाशील मग? कुठून मग इकडनं जाऊ रिटर्न का मला तिकडून जवळ पडेल? रस्ता जे खूप खराब आहे, तरी पण लीन करायला काही सोडायचं नाही। एन्जॉय करो भाई, एन्जॉय। आणि आज मौसम पण लय खतरनाक आहे भाई। रात्री बोलत होतो पाऊस नाही पडायला पाहिजे, आणि देवाने आमचं ऐकलं, पाणी पडत नाही। सो एन्जॉय एन्जॉय द डे। बघा बघा कशी तरा करतोय, बसून बसून ढुंगण तापला असेल ना त्याचं, त्याच्यामुळं तो असं करतोय। तो जस्ट पोहोचलोय जव्हार मध्ये, म्हणजे मगाशी त्याच्या गेट वरती होतो, आता आतमध्ये पोहोचलोय। आणि मौसम जे आज काय एकदम तगडा आहे। आणि इथून जर डहाणूला जायचं असेल तर 70 किलोमीटर वरती आहे डहाणू। आणि हे आपले आदिवासी क्रांतिकारक चौक राघोजी भांगरे यांच्या नावाने जे ओळखलं जातं जव्हार मधलं। सो सगळ्यांना जय आदिवासी। दाभोसा धबधबा इथून 14 किलोमीटर आहे, पण आता वेळ खूप झालेले, आता 2 वाजतील, तरी जव्हार मध्येच फिरतोय। हसीन है नजारा कहो ना प्यार है। किधर जाने का भाई? अरे सनसेट पॉइंट मागे गेला मग तिथून तिथं रस्ता होता सनसेट पॉइंटला। आता जायचं तर चल ना, इकडे इकडे कुठं काय दुसरं आहे का? जस्ट पोचलोय जव्हारच्या बाजारमध्ये। जव्हारचा बाजार एकदम क्लास वाटतो। बाकी बघू काहीतरी घेऊन बघूया, बाकी रेट वगैरे कसं सांगतात ते नंतर समजेल, स्वस्त आहे की मस्त आहे। नाहीतर आपलं शहापूरच बरं जव्हारपेक्षा।
आणि टायरचं दुकान शोधतोय गाईज. टायरची वाट लागलेली आहे पूर्ण. तर जव्हारमध्ये आले. बाकी टायरची कंडिशन तुम्ही बघू शकता. बाकी पूर्ण गोल झालेला आहे. तर प्लॅन चालू आहे की टायर जो होतो जव्हारमध्येच चेंज करावा असा. तर चला बघूया आता. हा भाई जव्हारमध्ये पोचलो होतो आणि जो गाडीचा टायर आहे तो पूर्ण एकदम म्हणजे समाप्त झाला. बघू शकता. हॅलो 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 चेक करू शकता टायरची कंडिशन. हॅलो जवान हे बघू शकता. बार आणि आतमधले जुने पंक्चर बघू शकता. चेक करू शकता. जव्हारमध्येच नवीन टायर घेतलेला आहे जो की आपल्याला 5700 रेटमध्ये पडलेला आहे. अपोलो अल्फा H1 जो की भावाने आता फिटिंगचा केलेली आहे. बाकी टायर वगैरे तर आता बघूया नंतर. रिव्ह्यू त्याचा आपण देणार आपल्या चॅनलवरती. तो झाला जव्हारच्या सनसेट सॉरी. तर चला मित्रांनो जस्ट खाऊन पिऊन टायर बदली करून सनसेट पॉईंट जव्हार या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. सो चला पुढे जाऊया. हा हा सो चेक करा व्ह्यू पुढे. वारा वगैरे एकदम तगडा आहे. तर चला पुढे जाऊया बघू. चेक करा. बाकी व्ह्यू चेक करू शकता तुम्ही. एकदम तगडा व्ह्यू दिसतोय समोर. सो जस्ट पोचलोय मुकणे राजवाडामध्ये. आणि जो का सध्या आहे बाहेरून म्हणजे यायला एंट्रीची आहे. गाड्या आतमध्ये आणायला बंद आहे. तरी पण आतमध्ये आलोय. ए इकडे चल ना. इकडे चल चला चल इकडे बरं. और ये छोटू भी साथ में है. चला खाली उतरूया. खाली काय आहे थोडासा व्ह्यू वगैरे चेक करूया. हो आणि बाकी व्ह्यू जो आहे एकदम तगडा आहे. खाली पण इथनं खाली पूर्ण गाव दिसत आहेत. एकदम ओके मध्ये चेक करू शकता व्ह्यू. आणि जस्ट फिरत फिरत पाठीमाग आलो मुकणे राजवाड्याच्या. आणि तुम्ही बघू शकता हा खूप जुना राजवाडा आहे. म्हणजे पहिले जे पूर्वीचे नाही का राजे वगैरे होते त्यांच्या काळातील एक मुकणे परिवार म्हणून त्यांचा राजवाडा.
चला आणि हा पुढे टकलू चालला आहे, त्याच्याकडे हेल्मेट वगैरे सगळे दिलं, कारण का इकडे रेनकोट वगैरे जॅकेट आहे तर थोडा प्रॉब्लेम होते, बाकी सगळं ओकेमध्ये आहे. तो पॉईंट चला. त्या मंदिराच्या आणि हे समोर तुम्हाला दिसतंय की नाही छोटंसं मंदिर दिसतंय हनुमान पॉईंट, तिकडे पण जायचं आहे आपल्याला. चला थोडं फिरत हा राजवाडा चेक करा व्ह्यू. तसं तर बांधकाम वगैरे एकदम क्लास आहे सगळं बाई, जुनं बांधकाम आहे तर क्लासच असणार. आणि पाणी आता थोडा चालू झाला आहे, बाकी प्रॉब्लेम नाही. हे भेट चेक करू शकता. चला आता जाऊया घरी, उशीर पण होतोय. घरी जायचं, रिटर्न हनुमान पॉईंट जवळ जायचं आहे.